सलीम नेमका 4 वाजाय फेक दोरी घेऊन आला. सोबत बारक्या चिंगळ्या गळाला आमिष म्हणून लावायला आणल्या होत्या. ब्लेडनं बारका मासा मधोमध कापायचा, खुपसायचा गाळात, फेकायचं गळ. चांगली 1000 फूट लांब दोरी. काचणारा तंगूस असतो. नाव हालायच्या तो लांबवर दोरी टाकायचा, पुन्हा नावेतनं शिस्तीत पुढं सरकत जायचा. 4 फेऱ्यात त्याला एक खवली घावली, चांगली मनगटासारखी. आब्बाजींना म्हणला, कशी आहे शिकार? फर्स्ट क्लास आहे. इथनं मोरं इकत मासा खायचा बंद. तू काय नाही काम केलं ना तरी चालल, फक्त एक टायमाला मासं आणायचं. ठरलं. मी एकटा नाव घेऊन मासं धरायला जाणार. कवा कवा जायचं सारखं नाही. माझा धंदा बचवशील. शुक्रवारी पाहिजे तर देशभर जा. बर. तो मासा धूत बसला होता तेवढ्यात पोरं आली. काय करतो रे सालम्या? काय दिसेना भाई, मासा धुतोय की. येतो का तमाशाला? कुठं? अरे ठेस ना हो, मंगली बनसोडीचं आहे. आपल्या आबांना विचारा. आणि ते नाही म्हणलं तर? मग नाही आपल्याला जमणार का? अरे त्यांना नाही, पण मुचकोच बोराला घेंगा ना. बरं आम्ही विचारतो. पोरांनी चाच्याला विचारलं तसा चाचा म्हणला, जाओ लेकिन अंधेरे में मिलके आना. हां, तुम्ही काय काळजी करू नका चाचा. अरे पैसे आहेत का पोरा? आहेत. ए पोरानो बसा तुम्ही, तवर मी येतो कापडं बदलून. पळाला सलीम. पोरं पाण्यावर दगडं मारत बसली. कोण वरनं तरंगणाऱ्या कावळ्यावर नेम धरायला लागली. काही जणांनी तिथंच गार वाळूत बैठक मारली. चाचा वरडला, अरे इतक्या लवकर जाऊन तिथं काय करणार आहे? आता 6:30 झाल्या. चालत जास्त 8 वाजतीनच की. मी थांबतो नाव घेऊन पलीकडं. खुळे नळपाटणे, मी नाव पलीकडं बांधून ठेवू काय? पवत येऊ का अलीकडं? मी येतो रात्री 12 पवतर. आता 12ला कशाला? पहाटे 3ला सुटतोय तमाशा. मग कशाला जाता ये तुम्ही? काय आगमन रात जागताय वय? अरे तमाशा बघणे को मजा चाहता ना चाचा. कसली मजा रे? नाचणाऱ्या बाया बागायच्या. एकीच्या तोंडावर काळा नसती, येड्याचा बाजार निसता. पोरं काय बोलली नाहीत. सलीम येता सारी चढली नावेत. तसा चचा म्हणाला, जेवणाचं काय केलंय? हे काय जेवणच येतोय. नक्की का? तुम्ही बघा घरी जाऊन. आणि पोरांनो भांडत बसायचं नाही. तमाशा सुटला थेट घरी यायचं. सलीमला कोणी काय म्हणला बिनला तर कान ठेवायचो नाही जागेवर एकेकाचा. मी पहाटे 2ला येऊन बसतोय पलीकडं. तुम्ही लवकर या. पांघरायला काय घेतलं का नाही? अहो मारणाचं उकडतंय, कशाला पांघराय पाहिजे काय? अरे पहाटेचं काकडून जाल ना तवा कळन. पोरांनो तुम्ही एका बाजूला काय बसले राहो? वाहिलं बसा ना, नाव उचमळती ना. बरं चाललं होतं. पोरगं बी चांगलं रमून गेलं होतं. पुन्हा कोल्हापूरला जायचं नाव काढत नव्हतं पोरगं. एकदा बापाने विचारलंच, आणखीन किती वर्ष राहिलेत? काय फक्त 2. MA झाला का संपलं? निवान कुठं बे 2-2.5 हजार पगार घ्यायला मोकळा. मग क्लास 1 ऑफिसर होतोय का नाही ते बघा. हो बाबा हो. आईलं या 4 गावात मुसलमानाचं एक पोरगं शिकलेलं नाही, समधी धंद्याच्या मागं. पण आबा आपण नाही धंद्यात पडणारा. सगळा आदंतरी मामला असतोय. मोरच्या शिक्षणाला कोल्हापूरलाच गेलं पाहिजे वय. का बरं? नवं इथं साताऱ्यात शिकलं तर नाही भागणार का? भागल तर. मी बी तेच म्हणत होतो. आपलं 3 दिवस कॉलेज केलं, 4 दिवस घरी. तुम्हाला बी सोबत, मला बी बरं. आता कसं लाखातलं बोलला तू? पोरगा स्वतःहून सातारला शिकाय तयार झाला म्हणल्यावर चाच्या बी मनातनं हार राखला. का कुणाच ठाऊक, त्याची बी काळजी दूर झाल्यागत वाटलं त्याला. एकदा लयच अंग ठणकायला लागलं. अंगातला ताप काय हटाना. तसा चाचा म्हणला, पोरा आज लय कणकणी आल्यावानी झालंय बघ. करा आराम, मी आणतो डॉक्टरला बोलवून. नाही एवढं काय आजारी नाही, एका गोळीत होईन मी चांगला. सलीमनी पळत जाऊन गोळी आणली, वडिलांना दिली. तुम्ही पाडा मुस्कटून. आणि नावेचं काय करतो? मी सांभाळतो धंदा, तुम्ही काय काळजी करू नका. भावऱ्या बिवऱ्यात घालू नको. नाही घालत हो. पैसे बी नीट मोजून आणतो. मग तर झालं. जा जरा फेरे कर आणि ये माघारी. आज शनिवार आहे म्हणा, तशी काय गर्दी नसन.
सलीम घाटावर आला तेव्हा तिथे चिटपाखरूही नव्हतं. मग तो तिथेच लुंगी सावरून हातपाय घासत बसला. चच्या कुठे गेले? कुणाचा तरी आवाज आला म्हणून वळून बघितलं तर नानासाहेब शिंदेची ती देखणी पोरगी, केशरी पातळात, मूळच्या गोऱ्या रंगाला पातळ उठून दिसत होतं. तो पटकन उठला, रामराम घातला, धावतच नावेजवळ आला. साखळी सोडत म्हणाला, बसा की. तिच्या पाठोपाठ तोही आत चढला. खांद्यावरच्या टॉवेलनं बाकडं पुसलं. बसा बसा. लवकर निघाला? सातारला आत वाटतं कॉलेजला. हो का? तो काही बोलला नाही, नुसता हसला. तिने एक पुस्तक बाजूला ठेवलं, वही उघडली. त्यांनी दूरवर नजर टाकली. 4-8 माणसं पळत येत होती. तिच्या पुस्तकावर नजर खेळवत म्हटला, फर्स्ट इयरला आहे वाटतं. तुला काय माहिती? पुस्तकावर लिहिलं आहे ना. वाचायला येतं? हो ताईसाहेब, आपल्या कृपेनं यावर्षी मी लास्ट इयरची परीक्षा दिली आहे. अय्या खरंच? गरिबांनाही अक्षराशी खेळता येतं. जरा इकडे बसता का? का? त्या गावातला चिगूर आलाय ना, बशिवतो त्याला एका बाजूला. थांबा, हे बाकडं नीट पुसतो. बसा बसा, ताईसाहेब इथं बसा. ती उठली आणि आपल्याच तालात बसली. धावत आलेले लोक ताईसाहेबांना बघून थांबले होते, मनातनं टर्रकले होते. सलीमने ते ओळखलं. तो हसत म्हणाला, या या सगळे या, ताईसाहेब दयाळू येत, या बसा या का बाजूला. माणसं बसली नाहीत. उलट हात जोडत त्यातला एक जण म्हणाला, नाही नको, तुम्ही ताईसाहेबांनी या सोडून. 5-10 मिनिटांना आम्ही काय मात्र नाही होत. तू चल, लोक तसे बसणार नाही आहेत. का बरं? तुमच्याजवळ बसल्याने बाटतात का ते? ती काही बोलली नाही. नाव मध्यावर आल्या त्यांनी विचारलं, नाव काय तुमचं? हेमा. छान आहे नाव, आणि तुम्ही सुद्धा. महाभारतातली मत्स्यगंधा तुमच्याहून वेगळी नसेल. भाटागत स्तुती करण्यात पटाईत दिसतोयस. वास्तवाला तुम्ही स्तुती म्हणत असाल तर माझी काही हरकत नाही, पण मला हा भेदभाव मोडायला हवा. कसला भेदभाव? तुम्ही नाव येत असताना इतर लोक बसत नाहीत. इथला प्रघात आहे तो. मनावर घेतलं तर तुम्ही प्रघात मोडू शकाल. मी कोण मनावर घेणार आहे? मग मी मनावर घेऊ? दोघेही खळखळून हसले. ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. तू मुसलमानाचा आहेस हे खरं वाटत नाही का? आपली माझ्या मनाची समजूत. आज कुठला पेपर आहे? इंग्लिश. पण या शब्दाचा अर्थच लागत नाही आहे. कुठल्या? बघू. कमिटमेंट. कमिटमेंट म्हणजे बांधिलकी. कसली बांधिलकी? सामाजिक. काय अवघड आहे त्यात? हे बघा. त्यांनी तिला सगळा पाठच समजावून सांगितला. तीही खुश झाली. आज शेवटचा पेपर ना? छे, आज सुरुवात आहे. 15 दिवस चालणार आहे परीक्षा. मग मी रोज सोडायला येईन. आणि न्यायला सुद्धा येईन. किती वाजेपर्यंत याल माघारी? 4 वाजेपर्यंत. ठीक आहे, मी तयार राहीन. अच्छा. काठावर नाव लागताच ती हळूवार उतरली. त्याला हातानं पालवीत ती सटकली. हॉटेलवाला आसपासची माणसं बघत राहिली. सलीम काही म्हणायच्या आत पटापटा नावेत चढून बसली. 10 मिनटं नाव हलणार नाही आता, असं म्हणत सलीम हॉटेलात घुसला. झणझणीत पाव मिसळ घेतली. चवीनं खायला लागला. हॉटेलवाला उंदरागत मुंडकं ताटवून म्हणाला, ताईसाहेब आज खुशीत होत्या. म्हणजे? नाही, कवा कोणाशी बोलत नव्हत्या, तुझ्याशी बोलल्या वाटतं. वय का? महापाप केलं त्यांनी? सांबारान वरची तर्री बी. होय, आणतो की. तर्री वतत दबकत हॉटेलवाला म्हणला, चॅचेजी नाही आलं. तब्येत बरी नाही शिकाय ते. आरा, बरं झालं तू हेच, नाही तर म्हाताऱ्याला आराम कसला तो नाहीच. मिसळ खाता खाता त्याची नजर समोरच्या कॅलेंडरवर अडकली. हेमा मालिनीच्या त्या धुंदर रूपात तो भान हरपला. का कोण जाणे, त्याला नानासाहेबांची हेमाच दिसायला लागली. अलीकडे हेमाचं आणि सलीमचं बोलणं वाढलं होतं. येता जाता नावेत गप्पा झडत होत्या.
त्याची मोकळी चाकळी मतं ऐकून ती प्रसन्न होत होती आणि तिचा प्रसन्न चेहरा त्याला फुलवत होता. कोणाशी कधीच मोकळ्या मनानं न बोलणारी ही पोर या मुसलमानाच्या पोराशी काय गप्पा छाटते याचं लोकांनाही आक्रीत वाटायचं. शेवटचा पेपर देऊन ती परत येणार होती. सलीम नाव काठाला लावून हॉटेलात पेपर वाचत बसला होता. पॅसेंजर जमले होते तरी तो नाव हलवायला तयार नव्हता. हेमा येत नाही तोवर जायचं नाही हा त्याचा निर्णय होता. एक जण आलाच झोळा सावरीत. अरे चल की र सलीम. काय एवढी का गाई आहे? अरे तास झाला माणसं थांबलेत. अरे जाऊ की मग. कवा? दिवस मावळले होय. अरे आताशी तर 5 वाजलेत. लय घाई असली तर जावा पवत. काय धंद्याची गरज नाही वाटत होय का पैसा जास्त झाला? हे बघा तक्रार काय करायची असेल ना ती त्याच्याकडं करा. ही काय सरकारी गाडी नाही टायबात हालायला. कशाला कोण नादार लागते? हाटीलवाला विमानातनं कोच आला होता. जेवढी नाव लेट तेवढा त्याचा धंदा होणार होता. माणसं उठली, हाटेलात येऊन चहा पेत बसली. तसा सलीम उठला, वर टॅकाडाकडं बघत राहिला. एक म्हातारी नाकात तपकीर कोंबत म्हणली, कुणीही यायचं आहे का तुझं? नाही बा. का नाही एवढी टाळाटाळ करतो यास तर म्हणलं. आजी पलीकडं जाऊन नाव मोकळीच आणायची ना. बघा हाय का एक तरी माणूस पलीकडं? अरे गावातली देवळं इकडं आण म्हणजे माणसं निदान त्या निमतानं तरी येतील. माणसं येतील हो, पण देव पुन्हा गावात गेले हो. लय शहाणा आहे, सुटा चला. हेमा येत नाही असं बघून तो उठला. जवळच ठेवलेलं जाडजूड पुस्तक सावरत नावेजवळ आला. माणसं पटापटा चढली. फांगून बसा, एका बाजूला गर्दी करू नका. तो नावेवर चढायला आणि हेमा यायला एकच गाठ पडली. माणसांनी तोंड पाडली. आता या अप्सरेच्या पायात आपल्याला खाली उतरावं लागणार असं त्यांना वाटलं. तिने लांबूनच गोड हसून दाद दिली. या सावकाश या. केवळ तुमच्यासाठी एवढी माणसं राखडल्यात. त्यांना सोडून या पलीकडे, तोवर मी थांबते. तसं कसं? बसात. गावच्या माणसासनी एकदा तरी तुमच्यासोबत प्रवास करू दे की. ती हसली, आत आली. माणसं उठून उभी राहिली. तशी ती म्हणाली, नाही बसा. त्यात काय उठून उभं राहायचं आहे, बसा बरं. सलीमनी बांबू काठावर रोवला, नाव आत ढकलली, मग निघाला वेग देत. कसा पेपर गेला ताईसाहेब? एकदम टॉप. तसं मला जॉग्रफीत इंटरेस्ट नाही आहे, पण चांगला होता पेपर. आता सुट्टी 1.5 महिना. हो. मजा आहे. पैसे गोळा करत करत तो बोलत होता. मजा कसली? वाचायला मिळतं का गावात? वाचणाऱ्याला अडचण नाही. ती बघा कादंबरी. अरे कोणती आहे? उघडून तर बघा. अय्या श्रीमान योगी. आता आठवडाभर काळजी नाही. जरा उशीर लागला परतायला तर चालेल ना? देवाण द्यावं फनरावड्यानं. मला कुठं त्याची दार काढायची. माणसं हसली. तसा सलीम लाजला. तीही टवकारून बघत किंचित हसली. पुस्तकाची पानं चाळत राहिली. चाळता वाचत राहिली. नाव घाटाला लागून माणसं उतरून गेली तरी ती वाचत होती. सलीम मोठ्यांदा हसला तशी ती दचकली. काय उतरताय का थांबताय? वाचनाच्या नादात लक्षातच नाही आलं. इतके छान आहे का कादंबरी? सुंदर आहे. पण त्याहीपेक्षा तुम्ही सुंदर आहात. चल रे काहीतरी तुझं. ताईसाहेब एक विचारू का? हो. हा सौंदर्याचा वारसा तुम्हाला आईकडून मिळाला का वडिलांकडनं? ते संशोधन तुम्ही करा, मी चलते. सॉरी, रागवलात का? माणसांनी मर्यादा सोडू नये. चुकलं पुन्हा नाही असं विचारणार. ती उतरली, ताड निघून गेली. 15-20 पावलं जाऊन थांबली आणि मग हात वर करत प्रसन्न हसली. गुलमोहराचं झाड हसावं ना तशी. एका क्षणात सलीमची निराशा कुठल्या कुठे पळाली. नाव बांधून तो धावत सुटला. चाच्याची एक ओंडका कुऱ्हाडीनं फोडत होते, पण वांगे फोड करण्यात त्यांना काही यश येत नव्हतं. सलीम आलाच धावत. आणा इकडं, मी फोडतो. अरे बाबा घेशील पाया बिया मारून. एवढा खोळा आहे का मी? आणा इकडं. सांद गवसून हाणायची. कसं फुटत नाही लाकडं बघतोच. त्यांनी जीव खाऊन 4च घाव घातले. झटक्यात 2 मकले. कुऱ्हाड नाचवीत त्यांनी एकेका तुकड्याच्या 3-3 फाळी केल्या. पळवा आत. कसं जळते बुर्रुबुर्रू बघा. कोणी दिलं येऊ? अरे देतोय कोण? घावलं नदीत. बरं झालं. आब्बा आता मी आंघोळ करणार आहे. लय अंग आंबलंय. हे पैसे तुमचा तुम्ही हिशेब जुळवा.
बांबू ठेवला ना बाबा नीट? वय नावेवरच बांधलाय. आणि गार पाण्यानं आंघोळ नको करू, मग आभी पाणी गरम करता. कशाला गरम? हे गार पाण्यासारखी मजा नाही, झटक्यात अंग मावरते. अरे उन्हाळा आहे म्हणून असं म्हणतोय. थंडीत तवा बी असंच म्हणायचं, गुपचूप गरम पाणी घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. दोघे बी उमजून हसले. कॅलेंडरवरचं पान उलटं चाच्या म्हणाला, पोरल एका आठवडा लोटला महिना बदलून तरी पान काय बदललं नाही. काय कुठला बी महिना असला तरी गावासारखाच की, ठरलेल्या कामात बदल नाही. उन्हाळी पावसाचं चिन्ह दिसतंय बरं का आबाजी. अरे कुठला पाऊस आणि कुठलं काय? मध्ये रामाच्या डोंगरावर पूर येईल एवढा पाऊस झाला. आपल्याकडं साधा सितोडा व्हायचा का? हेड नाव नको काढू. काय म्हणा, शेतकऱ्याची लय वाईट अवस्था. वाईट कसली म्हणा? धरणाचं पाणी सोडत्यात नदीत, 12 फुटावर मोटार बसली, पाऊस पडला काय आणि नाही पडला काय? ह्या गावाला सारं सारखंच आहे. नदीकडनं मळीला बघ 12 महिने हिरवी शिवरी, मका काय भुईमुग काय, फळच नाही तर तोटाच नाही. कवा आणत नाही का कलिंगड? आता ह्या शुक्रवारी आणील. या नावेच्या नादात भाईचर शिवारात जायला सुचतंय कुठं? ये स्वयंपाक आटपू. काय कालवण काय करताय? काहीतरी वाशाट करा. अरे मुसलमानाला वाशाटाचा शापच आहे म्हणा. सोडं करू का? करा करा. मग तेवढा कांदा दे की सोलून. अचानक दारात ताईसाहेबांना बघून चाच्याजी बावरला. चाच्या फक्त लुंगीवर होता. अरे ताईसाहेब, आज सूर्यदेव कुणीकडं उगवला म्हणायचा. या या. असू द्या हो. अहो तसं कसं, इकडं वर बसा. गरिबाच्या घरात खुर्ची सुधीक नाही. बसा बसा, चटई हो बसा. ती बसली. तिच्या अंगावरच्या सेंटचा भपकारा घरभर खेळून राहिला. ती आल्यामुळे दोघंही उठले होते. त्यांची तारांबळ बघून तिलाच हसू आवरत नव्हतं. काय स्वयंपाक चाललाय वाटतं? हा ना, घरात समजा पासारा तासच आहे. मी करू मदत? हात जोडत चाच्याजी हसले. ताईसाहेब, अहो तुम्ही आमच्या गरिबाच्या घरी आला हे आमचं नशीब आहे. पुस्तक वाचून झालं, म्हटलं यावं परत करून. बरं झालं. हां तुम्ही बसा गप्पा मारत, तवर चहा करतो. चाच्यानं चहाला पाणी ठेवलं. हळूच तिच्याकडं बघत म्हणाला, ह्याची आणि तुमची ओळख झाली म्हणायची. हो, खूप हुशार आहे सलीम. हुशार कसला हो? पण बरं आहे. अभ्यासात पहिला नंबर घेतो. तेच म्हणते मी. सलीम उठला, पॅन्ट घेऊन बाहेर गेला. पॅन्ट चढवली, आत आला. लवकर संपवलं पुस्तक. हातात घेतलं तर ठेवलंच नाही. झपाटून टाकतंय पुस्तक. बरं सगळे पेपर चांगले गेले ना? बरे म्हणायचे. आमच्याकडे 3 इयर्स कोर्स आहे ना, म्हणून काळजी वाटते. नाही घाबरायचं नाही. धडकून लिहायचं. पुढच्या वर्षी मी निश्चित मदत करेन. सुट्टी संपेपर्यंत असंच म्हणशील, पुढे सटकशील ते वर्षांनी येशील. नाही मी आता सातारला MA करावं म्हणतोय. मग तर नावे सकट नावाडी पावला. विनोद कळतो बरं का आम्हाला. सॉरी, गंमत केली. चाच्याजी तुम्ही दोघंही स्वयंपाकात तयार दिसताय. ताईसाहेब, अहो रोजच्या सवयीनं आंघोळणी पडलंय ते. ना साहेबासनी विचारून आलाय ना तुम्ही? का? नाही काय नाही, आमची ही घिसाड गल्ली. तुमच्यावानी मोठ्या घरची लेक आमच्यात यायची म्हणजे उंदराच्या गावात कबुतरानं शिरण्यासारखं आहे. नाही तसं काही नाही, घरात सांगून आली आहे. नवीन पुस्तक आहे? वय की. बघा समधी पेटी पुस्तकानं भरली. सलीमनं सारी पेटी उचकटली. चांगली 2 पुस्तकं घेत ती म्हणाली, ठेवा तुम्ही आत्ता आवरून, मला हवी असतील तशी नेईन. अरे तुम्ही ताईसाहेब नुसतं सांगा, मी घरपोच करील. घ्या चहा घ्या. कसा झालाय कोणान ठाव. घ्या. चहा घेऊन ती उठली. म्हणाली, सलीम थोडं काम आहे तुझ्याकडे. बोला की. मला वाटलं तू मोकळा सापडशील, पण कामात आहेस. मी पुन्हा येईन कधीतरी. चाच्या कब्बशी खंगळत म्हणाला, नाही तसं काय नाही ताईसाहेब, खाना मैं पकाऊंगा, तुम इसको लेके जाओ. येतोस ना सलीम? चला ना. ताईसाहेबासने नाही कसं म्हणायचं नाही का? चाच्याजी येतो. 12 वाजस्तवर ये, जेवण तयार ठेवतो. बाहेर पडल्यावर त्याने हळूच विचारलं, कुठं जायचं? येऊ जाऊन आमच्या माळ्यात. बसून तरी काय करायचं, तेवढा टाईमपास. रस्त्यानं माणसं बघत होती. तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती. लोक कसे संशयानं बघतात, बघितलंस? वाईट नजरा. वाईट. खरं आहे, खूप वाईट नजरा. मी तर घर सोडतच नाही. त्या मधल्या वाटेनं जाऊ आपण, चल. काय काम काढलं रानात?
भांगलायला माणसं कमी आहेत, जाऊन बसायचं पातीवर, करायची अष्टा गरिबाची. अरे विचारतोस आहेस तसा. मोकळ्या मनाने गप्पा मारायला शेतासारखं ठिकाण नाही. एका झकास आंब्याखाली दोघं बसले. हा सगळा मळा तुमचा? हो. कलिंगड खाणार? ती उठली, कोपऱ्यावर गेली, एका पोरीला हाक मारत म्हणाली, काय करते ग? ताईसाहेब राम राम, मी गवत कापती. 2 टप्पोरी कलिंगड आण, तो विळा असू दे तिथे. रोजगारीनं दिसती ही. हो, सगळ्या शिवारातच कामाची माणसं. एक बोलू का ताईसाहेब? आता ताईसाहेब म्हणायचं नाही. का? मी फक्त तुझ्यापुरतं बोलते आहे. हेमा, तुला तुझ्या सौंदर्याचा त्रास नाही ना होत? म्हणजे मुलांचा, आपलं लायनर मंडळींचा होतो. मुलांचा नाही, प्राध्यापकांचा होतो. आश्चर्य आहे. त्यात कसलं आश्चर्य? एका प्राध्यापकानं तर पाठच धरली होती, शेवटी लग्नासाठी विचारायला लागला. अरे बापरे, मग काय म्हणालीस? काय भडकवली कानफाटात. झटक्यात शुभमंगलपासून सावधान केला. त्याला हसू आवरेना, दोघंही मन मोकळेपणानं हसायला लागले. सलीम म्हणाला, आमच्या कोल्हापुरात नेमकं याच्या उलट आहे. तिथं पोरी तरुण प्राध्यापकांच्या मागे लागतात. गंमतच आहे. पोरगी कलिंगड घेऊन आली. ठेव तिथे आणि नीट कापून दे. अहो, तिला कशाला सांगताय, मी कापतो की. सलीमनी कलिंगड व्यवस्थित कापलं, चांगले 7 भाग केले. पोरीला इळा आणि 2 फोडी दिल्या आणि म्हणाला, पळा काम बघा. कसं आहे आमच्या रानचं कलिंगड? का? डल्ला मारायचा विचार दिसतोय. तुझा मोकळा स्वभाव आहे ना, तोच आवडला मला. नुसता स्वभाव का, मी सुद्धा. सलीम टक लावून बघायला लागला, मनातनं लाजला. नाजूक दातानं एक टवका कागद ती म्हणाली, एक विचारू? विचार. रागवायचं नाही. नाही रागवत, तुझ्या गोऱ्यापान रंगा शपथ. तू प्रेमात पडलायस कोणाच्या? नाही, अद्याप नाही, पण काय? विचार आहे. कसला? प्रेमात पडायचा. कोणाच्या? सांगेन कधीतरी. तू पडलीस प्रेमात कधी? आमच्या घरात प्रेम हा शब्द म्हणजे विषारी सापासारखा मानला जातो. आमचे बाबा म्हणजे पोलीस ठाण्यावरचे फौजदार. कुणाशी मोकळ्या मनानं बोलायची सोय नाही. सगळा दहशतवाद, जिथे तिथे मर्यादा. मग तू बरी मोकळी वागतेस. मी नाही कोणाला जुमानत. अरेच्या, कोणीतरी आलंय वाटतं, तिकडे मळ्यात जाऊ, विहिरीवर. गप्पा मारत कलिंगड सावरत दोघं निघाली. एक गडी उसाला पाणी पाजत होता. राम राम ताईसाहेब. काय करतोयस? पाणी पाजतोय. मग तिकडे वरच्या पट्ट्याचा फ्लॉवर, कोबी, वांगी घेऊन ये. ही पिशवी मी पेरवीच्या झाडाखाली आहे, विहिरीवर. मळा बहरला होता. जगातला सगळा हिरवा रंग जणू तिथे देवानं मुक्त हस्तानं उधळला होता. मध्येच पानकोंबडे धावत होते. राघवांचा किलबिलाट संपत नव्हता. चिमण्यांचं, बुलबुल पक्ष्यांचं तर पेव फुटलं होतं. हिरवगार गवत चौफेर माजलं होतं. निवाळ संथ पाण्याची विहीर, जवळ झुळणारी पेरवीची झाडं. पेरूचा सीझन संपला वाटतं. इतक्यात कुठला संपायला, आत्ताशी सुरू झाला आहे. 50 गडी शिवारात. कोण ठेवतं पेरू? थांब जरा बघतो मी. त्यांनी 4 पैसे शोधून काढले. तिथरी छपरातली वाकळ खाली अंथरली. दोघेही पेरू खात बसले. गडी दालाच धावत पिशवी घेऊन. आणखीन काय ताई? जा आता आणि इकडे कोणाला येऊ देऊ नको. जी बाईसाहेब. बराच वेळ दोघं गप्पा मारत बसले. सलीम अवघडल्यासारखा झाला. बोलत का नाही आहेस? खूप बोलायचं आहे, पण भीती वाटते आहे. कसली? माझ्यावर विश्वास नाही तुझा? आहे ना, आहे. हेमा, तू मला आवडतेस हेमा. लब्बाड. तुझ्या गळ्यासपत. सुटली म्हण. सुटली. मगाच तर म्हणालास प्रेमात पडणार आहे कोणाच्या तरी. तेच ते. दुसऱ्या कोणाच्यात? तुमच्याच. भलताच धीट आहेस. काही चुकलं का? चुकत कोणीच नाही. नशीब चकवा देतं. हे बघ, या सगळ्या भाज्या तुला न्यायच्या आहेत. बापरे, आणि तुम्ही मोकळ्या जाणार हात हलवत? पुन्हा तुम्ही? सॉरी, तू. माझी काळजी करू नको. चल. पिशवी सावरत दोघं निघाले. गचपानातनं पायवाट्यावर आले. तो समोर संपा भुई. हेमाला बघताच कमरेत बिळ्यागत वाकला.
राम राम ताईसाहेब. इकडे कुठे फिरतोयस? वाईच पोराला ऊस न्यायला आल तू. हां नाही जा, गडी माणसं आहेत. वैजी पण ताईसाहेब, शिक्या मुसलमानाचं कार्ट तुमच्याबरोबर कसं? मामा तोंड सांभाळून बोला. शरम नाही वाटत असं बोलायला? नाही तसं नाही मला म्हणायचं. कुत्र्याला भाकरी टाकावं पण त्याला ताटात घेऊन जेवू नका. उद्या भलतं सलतं होयाचं. नॉनसेन्स. जिभेला काही हाड? माफ करा ताईसाहेब, येतो. पळाला भडवा कातकऱ्यागत. सलीमला काय करावं सुचेना. त्याला वाटलं धावत जावं, एका फायटीत संपा सिंगाड्याला आडवा करावा, डोक्यात धोंडा घालून जाग्यावर मारून टाकावा. पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्याचे हात फक्त शिवशिवत राहिले. हेमाचाही चेहरा पडला. दात ओठ खात म्हणाली, हा भुई माजलाय. चांगला उघडा करून चापकाने हाणला पाहिजे. का बोलला तो असं? जुनं वैर हेमा, म्हणून माझ्यापुढे तुझा जाहीर अपमान? जाऊ देत ग, त्याचे दिवस भरत आलेत. नाही, त्याला मीच सरळ करते. मूर्ख माणसांना मर्यादा नसतात. अगं मध्ये चाचाजींच्याही अंगावर धावला होता. चरबी वाढले रे दंडात. आमच्यावर त्याचा पहिल्यापासूनच डोक आहे. मी असताना कशाला काळजी करतोयस? 4 दिवसात याला चोपायला लावते बघ. काही न बोलता मग दोघं गावापर्यंत आले. इकडे तिकडे बघत त्याच्या हातात हात देत ती म्हणाली, हे बघ, ताठ ठरायचं, घाबरायचं नाही. आत्ता कुठे सामना सुरू झालाय. तिच्या शब्दांचा विचार करत सलीम घराकडे वळला. जेवणाची वेळ कधीच टळून गेली होती. श्रोते हो, हा होता 3रा भाग प्राध्यापक व बोधे लिखित सामना या कादंबरीचा. उद्या भेटूयात याच्या पुढची गोष्ट ऐकण्यासाठी. नमस्कार.